नमस्कार, जय हिंद शिक्षक मित्र हो, मी अमोल देशमुख आपलं परत स्वागत करतो. आजचा व्हिडिओ फार स्पेशल आहे आणि आजचा व्हिडिओ याचा फक्त हाच एक मानस आहे, की नॉर्मलायझेशनचं हे जे भूत आहे, तर या नॉर्मलायझेशनच्या पाठीमागे काही स्कॅम किंवा घोटाळे होऊ शकतात का? किंवा जर करायचं जर म्हटलं, तर कशा पद्धतीने केले जाऊ शकतात? यावरती मी थोडंसं Google ChatGPT आणि माझे काही डेटा सायंटिस्टचे मित्र आहेत, तर त्यांच्याशी या गोष्टीवरती रिसर्च करून काही मुद्दे आपल्यासाठी आणलेले आहेत. फार म्हणजे लॉजिकली हे लोकांना पटतील या पद्धतीने आहे. फक्त एवढंच नाही, तर पारदर्शकता या नॉर्मलायझेशनमध्ये कशी यायला पाहिजे, या दृष्टीने देखील काय पावलं आपण उचलू शकतो किंवा काय-काय इन्फॉर्मेशन आपल्याला मंडळानं दिली पाहिजे, जेणेकरून नॉर्मलायझेशन जे आहे, ही एक फेअर, ट्रान्सपरंट पॉलिसी आहे, असा विश्वास विद्यार्थ्यांमध्ये असायला पाहिजे. आता काही हायपोथेटिकल सिनॅरिओ आहेत, ज्याचा वापर करून किंवा नॉर्मलायझेशनचा वापर करून स्कॅम करणं सोपं आहे. एक हायपोथेटिकल, आय एम रिपीटिंग इट अगेन, हायपोथेटिकल सिनॅरिओनुसार मी थोडंसं एक्सप्लेन करून सांगू शकतो मी. ओके, स्टेप 1 मध्ये काय करणार, की शिफ्टनुसार पेपर डिझाईनमध्ये छेडछाड होते. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे की आपले टेटचे एक्झाम जे आहे, तर ते 8 दिवस झाले आणि जवळपास 28 त्याचे काय झालं, शिफ्ट झालं. तर प्रत्येक शिफ्टमध्ये थोडीफार छेडछाड करता येऊ शकते, जर भरती घेणाऱ्या यंत्रणेकडे अधिकारी हा जर त्या घोटाळ्यामध्ये सामील असेल तर. किंवा असं अझूम करा की मीच तो घोटाळेबाज आहे आणि मीच तो अधिकारी आहे. मी ठरवू शकतो की कुठल्या शिफ्टला इझी पेपर द्यायचा आहे, कुठल्या शिफ्टला नाही. मग शिफ्ट एचा, समजा आजचा शिफ्ट एचा पेपर खूप सोपा आहे, शिफ्ट बीचा थोडासा मॉडरेट लेवलचा आणि शिफ्ट सीचा काय आहे की अवघड आहे. मग मी काय करणार, कुठल्या शिफ्टमध्ये कोण बसणार हे अगोदरच ठरवून दिलेलं आहे, बरोबर. मग मी काय करणार की सेकंड स्टेपमध्ये माझा जो पात्र उमेदवार बसणार, तो मी कुठे बसवणार, सोप्या शिफ्टमध्ये बसवणार. ठीक आहे, सोप्या शिफ्टमध्ये बसवणार. अधिकारी किंवा दलाल आपल्याच उमेदवाराला शिफ्ट ए मध्ये ठेवतात. आता कोणत्या विद्यार्थ्याला कोणती शिफ्ट मिळाली याबद्दल केंद्र ही जी एक्झामचं जे मंडळ आहे, याने काहीच इन्फॉर्मेशन दिलेली नाहीये. अगोदर कसं व्हायचं की अल्फाबेटिकली तुमचं नाव वाढणं, अल्फाबेटिकली तुम्हाला काय करायचं की सेंटर अलॉट व्हायचं. पण मग आता हे रँडम आणि डिसऑर्गनाइज्ड इन्फॉर्मेशन या अल्गोरिदमने कधी कुणाला कोणता सेंटर मिळतो किंवा कोणती शिफ्ट मिळते, यामध्ये ना थोडीशी पारदर्शकता मला वाटतं की यायला पाहिजे. एक्झाम्पलसाठी आपण करून घेऊया की गणेश नावाचा एक एक्झाम्पल तुम्हाला थोडंसं लवकर व्यवस्थित समजेल. गणेश नावाचा एक उमेदवार आहे, बाय द वे गणेश माझं टोपण नाव आहे. गणेश नावाचा एक उमेदवार आहे आणि हा शिफ्ट ए मध्ये आहे आणि शिफ्ट एचा पेपर काय खूप सोपा आहे. आता मला किती मार्क्स मिळाले, 185 रॉ मार्क्स आहे. हे नॉर्मलायझेशन झालेले आहेत का, नाही. हे कोणते आहेत, 185 रॉ मार्क्स आहेत. मग आता पुढच्या स्टेपमध्ये काय करणार की नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला वापरून दुसऱ्याचे मार्क वाढवणे किंवा कमी करणं. ठीक आहे, हे तर माहितीच आहे सगळ्यांना. बाकीच्या शिफ्टचा मीन SD मॅन्युप्युलेट केला जातो. आता मला माहिती आहे की कुठली शिफ्ट इझी आहे आणि कुठली शिफ्ट हार्ड आहे. मग त्यांचा जो मीन आहे किंवा स्टँडर्ड डेव्हिएशन जे आहे ना, तर हा मॅन्युप्युलेट केला जातो. प्रत्येक शिफ्टचा जो पेपर आहे तो हार्ड आहे की सोपा आहे, याचं कॅल्क्युलेशन करणारा हा जो फॉर्म्युला आहे ना, तर हा थोडासा वादाच्या भोवऱ्यात आहे. आणि मला वाटतं की आयोगानं किंवा या परीक्षा मंडळानं शिफ्टची हार्ड म्हणजे तो लेवल जी आहे तर ती जाहीर करायला पाहिजे. त्यावेळेस कुठेही ट्रान्सपरन्सी येईल. आता हे कसं करता येईल कसं नाही, आय नो कोणतंही देश म्हणा किंवा कोणतंही काम आपण करतो ना, तर ते एकदम परफेक्ट नसतं. 2023 पासून तर हे नॉर्मलायझेशन आत्ताशी चालू झालं. यामध्ये काही बग्स आणि हे असू शकतात आणि मला वाटतं की विचार मंथनाने आपण यावरती आणखी एका चांगल्या हेल्दी डिस्कशनने आपण नॉर्मलायझेशन प्रोसेसला आणखी चांगलं करू शकतो. हाच माझा एक मानस आहे आणि याच उद्देशाने मी हा व्हिडिओ बनवतो आहे. ओके, मग टॉपच्या शिफ्टचा जो SD आहे ना, तर तो काय करणार, मी मॅनिप्युलेट करणार. आता मी काय केलं की या दोन फॉर्म्युलानुसार काय होतं की विद्यार्थ्याचे मार्क्स कमी होतील की वाढतील, मीन आणि हे SD मॅनिप्युलेट केलेलं आहे. ठीक आहे, तर शिफ्ट डेव्हिएशन आणि मीन हे म्हणतात, याला डेव्हिएट केलेलं आहे. टॉप शिफ्टचा मीन आणि SD ऍडजस्ट करून आपल्या उमेदवाराला नॉर्मलायझेशन केलं जातं आणि त्याचा स्कोअर वाढवला जाऊ शकतो. मी जर समजा अधिकारी आहे तर मी मला माहिती आहे की माझे जेवढे विद्यार्थी मला भरायचे आहेत तेवढे मी एका शिफ्टमध्ये टाकलेले आहेत. मग त्या शिफ्टचा मी काय करणार आहे की मीन ॲडजस्ट करणार आहे. म्हणजे जाणून बुजून तो त्यांचा जो पेपर होता तो कुठला होता, सोप्या शिफ्टचा होता.
पण नंतर मी मॅन्युअली काय केलं की मीन आणि एस डी काय केलं, मॅनिप्युलेट केला. म्हणजे त्यांना काय दाखवलं की ते हार्ड पेपरमध्ये आहेत असं मी जर दाखवलं तर त्यांचे मार्क्स कमी होणार की वाढणार? ऑफकोर्स त्यांचे मार्क्स वाढण्याचे चान्सेस असू शकतील. नाव इतरांचे कमी होतील, बरोबर, बाकीच्यांचे काय होतील, कमी होतील. एक्झाम्पल, शुभमला शिफ्ट सी मध्ये रॉ स्कोर 190 आहे. शुभम नावाचा मुलगा आहे आणि त्याला रॉ स्कोर किती आहे, 190 आहे. पण नॉर्मलायझेशन नंतर त्याचा किती होईल, 170 होईल. आणि मी जो आहे गणेश, ठीक आहे, मला अगोदर 185 होते, पण नॉर्मलायझेशन केलं, मीन आणि एस डी काय केलं की मी मॅनिप्युलेट केल्यानंतर, मी अधिकारी आहे, मी तो शिफ्ट जे आहे तर तिची हार्ड, कारण आयोग हे किंवा मंडळ जे हे ट्रान्सपरंटली सांगत नाही की कुठली शिफ्ट अवघड होती, कुठली शिफ्ट सोपी होती. ठीक आहे, तर हा जर मीन आणि जो एस डी आहे तो जर डेव्हिएट केला तर नॉर्मलायझेशन नंतर मार्क्स कमी नाही होणार तर वाढतील. अशा पद्धतीने हा घोटाळा केला जाऊ शकतो. नॉर्मलायझेशनचा वापर करून चौथ्या स्टेपमध्ये काय आहे की फायनल मेरिट लिस्टमध्ये आता आपला माणूस वरती असणार आहे, बरोबर झालं ना. बाकी राहिलंच काय, नॉर्मलायझेशन झालं, मेरिट लिस्टमध्ये नाव आलं, वरवर सिस्टम जे आहे ना ते परफेक्ट वाटतं, पण आतून सगळं मॅनेज असल्यासारखं वाटतं. अमेरिकेतील जीमॅट आणि जीआरची जी टेस्ट होते ना तर त्यामध्ये हा घडलेला एक प्रकार आहे. तिथल्या जो काय कुठली सीबीआय काय कुठली त्यांची ते काय एफबीआयच्या एका रिपोर्टचा मी सहारा घेतलेला आहे आणि त्यावरून ही इन्फॉर्मेशन काढलेली आहे. तर नॉर्मलायझेशन ही जर पारदर्शक नसेल ना तर त्या म्हणजे एका क्लिकने ना खूप मोठा घोटाळा आणि गोंधळ विद्यार्थ्यांमध्ये होऊ शकतो. आता नॉर्मलायझेशन पारदर्शक करण्यासाठी ना मंडळाने खालील माहिती आपल्याला सादर करायला पाहिजे. आता यामध्ये कोणकोणती माहिती आहे, प्रत्येक शिफ्टचा पेपर कोड आणि डेट टाइम हे काय आहे की ते तर असतं समजा, पण शिफ्ट ABC असे पेपर कोड द्यावेत. प्रत्येक पेपर जो आहे ना तर तो त्याला पेपर कोड द्यायला पाहिजे, म्हणजे कोणता पेपर कोणत्या शिफ्टचा आहे ते कळायला सोपं होईल. कोणत्या दिवशी कोणत्या वेळेत कोणती शिफ्ट झाली याची यादी पण तयार होते. ठीक आहे, याचा विद्यार्थी काय आपल्या शिफ्टची म्हणजे काय करू शकतो की ओळख पटवू शकतो. मी आया या 8 दिवसात पेपर दिलाय, ठीक आहे, मला माहिती आहे की माझा सेकंड शिफ्टला पेपर झाला, पण माझी जी काय म्हणतील रिस्पॉन्स शीट येईल तर त्यामध्ये नॉर्मलायझेशनसाठी माझी शीट जी आहे तर ती माझ्याकडे असायला पाहिजे. म्हणून पेपर कोड आणि त्याचं डेट टाइम जे आहे ना तर शिफ्ट जे आहे तर ते पण असायला पाहिजे, कारण कुठल्याही शिफ्टवरती काहीच नोंद नाही आहे कशावरच. आता नॉर्मलायझेशन करायचं असेल ना तर प्रत्येक शिफ्टचा मीन म्हणजे सरासरी गुण आणि स्टँडर्ड डेव्हिएशन जे आहे ना तर ते दाखवलं गेलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक शिफ्टमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेले सरासरी गुण किती आहेत. समजा लेट्स से की आजची सेकंड शिफ्ट झाली तर त्या सेकंड शिफ्टमध्ये विद्यार्थ्यांना किती मिळवलेले सरासरी गुण आहेत हे आयोगाने किंवा मंडळानं सादर केलं पाहिजे. त्या शिफ्टमधील गुणांचा स्प्रेड किंवा जो स्टँडर्ड डेव्हिएशन आहे ना तर ते देखील मंडळानं स्वतःहून सादर केलं पाहिजे. नॉर्मलायझेशन फॉर्म्युलामध्ये कोणते आकडे वापरले जातात ना तर हे त्यांनी स्पष्ट होईल. मी बऱ्याचशा शिक्षकांचं पाहिलं की ते एक एवढा कॉम्प्लेक्स जो फॉर्म्युला ते दाखवतात, पण प्रत्येक विद्यार्थ्यासाठी त्या फॉर्म्युल्यामध्ये जे आकडे टाकले जातात ना तर ते वेगळे आहेत. सगळ्यांसाठी ते आकडे वेगळे आहेत आणि मग त्या शिफ्टच्या या डेव्हिएशन आणि मीनवरती डिपेंड आहे. मग तोच जर मॅनिप्युलेटेड असेल तर कसं करणार. मला काय म्हणायचं आहे की जर आपण रूट्सवरती काम केलं ना, रूट्स विल गिव्ह यू फ्रुट्स. मुळावर काम केलं तरच होईल. नाही तर तुम्ही आंब्याचे झाडं लावले आणि तुम्ही लिंबाचे झाडं लावले, लिंबाच्या झाडाला तुम्ही किती खतपाणी किती फवारणी केले तर त्याला आंबे थोडी नाही येणार आहे. तर मुळावरतीच गोष्ट असतात. तर 3 नंबरला काय की मंडळाने काय सादर केलं पाहिजे, वापरलेला अधिकृत नॉर्मलायझेशन फॉर्म्युला जो आहे ना तर तो स्पष्ट सूत्रासह काय करायला पाहिजे त्यांनी म्हणजे विद्यार्थ्यांसमोर सादर केला पाहिजे. मीन आणि एस डी मेथड वापरल्या, नेमकं काय सूत्र वापरलं गेलं याच्यावरती काहीतरी क्लेरिफिकेशन जस्टिफिकेशन आलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही पेपरमध्ये एवढी जाहिरात देता ना तर त्यावेळेस एक नोट जरी टाकलं की या परीक्षेमध्ये ही CBT होणार आहे, यामध्ये नॉर्मलायझेशन होणार आहे, हा नॉर्मलायझेशनचा मसुदा, हा नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला यामध्ये या अशा प्रकारे असणार आहे हे टाकायला पाहिजे. फायनल नॉर्मलायझेशन मार्क कसे मोजले जातात हे देखील दाखवलं गेलं पाहिजे आणि परीक्षार्थ्यांनी समजेल त्यांच्या गुणात काय बदल झाला आणि का झाला. हे जर सगळं ट्रान्सपरंट असेल ना तर प्रत्येक विद्यार्थ्याला हे फॉर्म्युल्याने आपले मार्क्स घरच्या घरी काढता येईल नॉर्मलायझेशनने.
आणि नॉर्मलायझेशन खरं सांगतो खूप पॉवरफुल आणि खूप चांगली एक न्याय देणारी एक प्रोसेस आहे असं म्हटल्यास वावगं नाहीये. पण यामध्ये थोडीशी पारदर्शकता असायला पाहिजे. पुढचा मुद्दा काय आहे ते पाहूया. रॉ मार्क्स आणि नॉर्मलाइज्ड मार्क्स जे आहेत ना, तर हे दोन्हीही एकत्र दाखवले गेलेले पाहिजे. हे दाखवल्या जात नाहीये. रिस्पॉन्स शीट येते आणि नंतर मग तुमचे जे नॉर्मलाइज झालेले मार्क आहेत तेच दाखवले जातात. तुमचे अगोदर मार्क कमी होते की जास्त होते हे कळायला मार्ग नाहीये. म्हणून रॉ मार्क्स आणि नॉर्मलाइज्ड मार्क हे दाखवले गेले पाहिजे. मला असं वाटतं प्रत्येक उमेदवाराला त्याचे रॉ मार्क्स, ओरिजिनल मार्क्स आणि नंतर नॉर्मलायझेशन फॉर्म्युला लावल्यानंतर त्याचे मार्क्स काय कमी झाले की वाढले हे त्याला द्यायला पाहिजे. म्हणजे विद्यार्थी तुलना करू शकतात आणि प्रोसेसमध्ये घोळ आहे की नाही हे देखील विद्यार्थ्यांच्या समोर येईल. पुढचा जो मुद्दा आहे कट ऑफ रॉ मार्क वर्सेस नॉर्मलाइज्ड कट ऑफ प्रत्येकी दाखवून. आता कट ऑफ जो आहे ना तर तो रॉ मार्कावर देखील लागला पाहिजे आणि नॉर्मलाइज्ड मार्कावरती देखील लावला तर मला वाटतं की यामध्ये भरपूर ट्रान्सपरन्सी येईल. आणि ज्या वेळेस तुम्ही एवढं सगळं जाहीर करताय ना तर तुम्हाला सगळ्याच्या सगळ्या फॉर्म्युल्यामधल्या ज्या काही काय म्हणता येईल की फॉर्म्युल्यामध्ये जे काही नंबर्स टाकायचे आहेत ना तर ते ट्रान्सपरंटली सगळ्यासमोर येतील. कारण याविषयी सगळेच आवाज उठवतील की मला 180 आहे आणि नंतर माझे मार्क्स जे आहे तर नॉर्मलायझेशन वापरून माझे 165 झाले आणि कट ऑफ लागला 166 वरती 1 मार्कामुळे माझं नुकसान झालं ना. मग यामध्ये नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला जर काही असेल तर त्यावरती काहीतरी भाष्य करता येईल. म्हणजे मेरिट लिस्ट कशी तयार झाली ना हे पण विद्यार्थ्याला कळेल. फायनल मेरिट बनवताना कोणत्या बेसिसवरती कट ऑफ लावला हे देखील सांगणं गरजेचं आहे. नाहीतर फार गोंधळ येईल. प्रत्येक उमेदवाराला त्याच्या शिफ्टचा डिफिकल्टी रिपोर्ट जो आहे ना तर तो देखील मिळाला पाहिजे. मी आता म्हणजे गेलो आणि जस्ट बिकॉज मला मंडळाने सांगितलं की तुमचा शिफ्टचा पेपर अवघड होता म्हणून मी हे कसं मान्य करू. कारण मी माझ्या बलबुत्यावर माझ्या बुद्धीच्या भरोश्यावर मी अभ्यास केला आणि मी जर जास्त मेहनत करत असेल मला साहजिक गोष्ट आहे की मार्क्स पडणार आहेत जास्त. आणि तुमचं नॉर्मलायझेशन प्रोसेसने जर माझं मार्क्स जर कमी होत असतील तर इंटरपर्सनली माझा स्किलवरती काम करण्याचा मेहनतीचा काही अर्थ राहतो का? का संशयाने नॉर्मलायझेशन प्रोसेसकडे पाहिल्या जाऊ नये. बाकी काही AI बेस्ड स्टॅटिस्टिक मेथड वापरून त्या शिफ्टचा अवघडपणा दाखवता आला पाहिजे. हा जो अल्गोरिदम वापरून म्हणजे यामध्ये भरपूर आता निगेटिव्ह मार्किंग वगैरे हे मॅन्युअली करणं अशक्य आहे. तर AIचा आणि अल्गोरिदम जे आहे तर ते अल्गोरिदम कशा पद्धतीने काम करतं हे देखील आहे हे सांगायला पाहिजे. म्हणजे किती अटेम्प्टेड आहे, हार्ड क्वेश्चन मॉडरेट आहे की इझी आहे हे देखील कळायला पाहिजे. तर याने काय होईल की शिफ्टमध्ये खरंच फरक होता का हे पण पडताळता येईल. कारण आता निगेटिव्ह मार्क्स आहे ठीक आहे. जर एखादी तुम्ही सिस्टम किंवा एखादी शिफ्ट तुम्ही सांगता हार्ड आहे ठीक आहे पण त्या शिफ्टमध्ये किती विद्यार्थ्यांनी अटेम्प्ट केलेच नाही ते देखील एका पाहण्याचा मुख्य भाग असू शकतो ना. म्हणून याचा जो ॲव्हरेज स्कोर आहे तो कमी येऊ शकतो कारण त्यांनी अटेम्प्टच नाही केला. बाकीच्यांनी सगळ्यांनी जर अटेम्प्ट केले असतील तर त्यांचा स्कोर किंवा काय म्हणता येईल की नॉर्मलायझेशननुसार तुम्ही त्यांचा मार्क्स कमी करण्याचा काही अधिकार नसायला पाहिजे. तर हे असे काही आहेत. 8वा काय आहे FAQ एक्झाम्पल ड्रिव्हन आणि एक्सप्लेनर डॉक्युमेंट मराठी आणि इंग्रजीमध्ये काय करायला पाहिजे प्रसिद्ध करायला पाहिजे. सामान्य विद्यार्थ्यांना समजण्यासाठी डॉक्युमेंट सोपं असतील. उदाहरणार्थ नॉर्मलायझेशन प्रोसेस एक्सप्लेन केली गेलेली आहे किंवा कन्फ्युजन नॉर्मलायझेशनमध्ये कसा टाळला जातो, कसा मानसिक तणाव कमी होतो. आता नॉर्मलायझेशनच्या प्रोसेसनी किती डोक्याला हेडाक आहे. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये आता टेटची एक्झाम दिली तुम्ही किती मोठं म्हणजे तुम्ही डोंगर इकडचं उचलून इकडे ठेवला काम झालं ना केलं ना पण आता डोक्याला काय ताण आहे. हे नॉर्मलायझेशनचं भूत आहे ना मानसिक तणाव आहे ना. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये आयुष्यामध्ये काहीही करू शकले असते. तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करू शकले असते. तुम्ही मूवी पिक्चर तुम्ही तुमची लाईफ एन्जॉय करू शकत असले पण तुम्ही इन्स्टेड ऑफ दॅट यू चूज टू वॉच दिस स्टुपिड व्हिडिओ. हा मानसिक त्रास कमी करण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहताय. हा किती म्हणजे ही एक हॅरॅसमेंटच आहे. जर ही माहिती दिली नसेल तर काय करावं. जर आयोगानं ही वरची माहिती दिली नसेल तर काय करावं. RTI मार्फत वरील माहिती विद्यार्थ्यांनी मागवावी. सोशल मीडिया आणि प्रेस कॉन्फरन्स किंवा PIL मार्फत आवाज उठवला गेला पाहिजे. हे फक्त टेटमध्येच नाही बाकीच्या सगळ्या एक्झाममध्ये इथून पुढे नॉर्मलायझेशन होतं. कारण भारताची यंत्रणा तेवढी सक्षम नाही आहे की एकाच दिवशी सगळ्या विद्यार्थ्यांची CBT म्हणजे कम्प्युटर
बेस्ड एक्झाम एकाच दिवशी घेतल्या जाऊ शकते. एवढं इन्फ्रास्ट्रक्चर इंडियामध्ये नाही आहे, म्हणून नॉर्मलायझेशन होते. तर प्रबोधन म्हणून मी काही खूप मोठा हे करतो असं काही नाही आहे. एक छोटासा आवाज, एक क्युरिओसिटी आहे प्रत्येक गोष्टीला मुळापर्यंत जाऊन समज घेण्याची एक काय म्हणता येईल, डोक्यात तो किडा आहे आणि त्यामुळेच हे काही व्हिडिओ म्हणा किंवा त्यामुळेच मी हे काही तुमच्यासाठी करू शकलेलं. नॉर्मलायझेशन योग्य असो का अयोग्य असो, मी त्यामध्ये पडणार नाही. नॉर्मलायझेशन चांगलं आहे की वाईट आहे, फक्त नॉर्मलायझेशनमध्ये पारदर्शकता असायला पाहिजे. या भारतातील विद्यार्थ्यांचा, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा या नॉर्मलायझेशनवरती, सरकारवरती विश्वास अढळ राहिला पाहिजे. तर यासाठी ही पारदर्शकता यायला हवीच. आजचा व्हिडिओ खूप लॉंग झाला. आय होप तुम्हाला आवडला असेल. नॉर्मलायझेशनबद्दल तुमच्या काही तक्रारी असतील, काही सजेशन असतील, फीडबॅक असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नोंदवू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. असे काही विद्यार्थी की जे मूक डोळे बंद करून डायरेक्टली नॉर्मलायझेशनचा सपोर्ट करत असतील तर त्यांनाही ही माहिती शेअर करा की काही मूठभर विद्यार्थ्याचं का होईना पण यामध्ये नुकसान होतं आहे. आणि कायदा काय म्हणता येईल की जर या सगळ्या याच्यातून जर एकाही तरुण, होतकुरू, दर्जेदार, गुणवंत विद्यार्थ्याचं नुकसान झालं ना, तर ते नुकसानच आहे. कारण त्याच्याऐवजी जो नाही तो तो समोर जाणार आहे. तर व्हिडिओ शेअर करा आणि आय विल सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन बाय बाय.